मुंबई, भारताची आर्थिक राजधानी. पोटापाण्यासाठी इथे देशभरातून लोक येतात आणि लोकांबरोबर येतो कचरा. ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी माहीमला मिठी नदीच्या किनाऱ्यावरची एक जागा ठरवण्यात आली. पण काही वर्षांनी ही जागा पूर्णपणे कचऱ्याने भरली आणि इथली पूर्ण नैसर्गिक परिसंस्था संपुष्टात आली. 1979 साली बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बनवताना ह्या डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर एका गार्डनमध्ये करायचं ठरलं. 1983 साली सलीम अलींच्या हस्ते एक झाड लावून ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली. वर्षानुवर्ष साचलेल्या ह्या कचऱ्याच्या जागेवर नवीन उद्यान बनायला 22 एप्रिल 1994 पर्यंत वाट बघावी लागली. आज शहराच्या मध्यभागी असणाऱ्या उद्यानात फिरताना अक्षरशः जंगलात फिरल्यासारखं वाटतं. इथल्या वडाच्या झाडांचा घेर इतका मोठा आहे की त्याच्या पारंब्या सुद्धा जमिनीला टेकल्या आहेत. वडाच्या झाडावर फळं खाण्यासाठी इथे तांबट पक्षी येतात. तांब्याच्या गोष्टी घडवताना तांब्याला आकार देताना केलेल्या घावांचा जसा आवाज येतो तसाच आवाज हा पक्षी काढतो. म्हणून याला मराठीत तांबट तर इंग्लिशमध्ये कॉपरस्मिथ बार्बेट म्हणतात. ह्याला BNHS या संस्थेने बर्ड ऑफ मुंबई म्हणून घोषित केलंय. इथे एक मोठं कैलासपती म्हणजेच कॅनन बॉलचं झाड सुद्धा बघायला मिळालं. शंकराच्या पेंडीसारख्या फुलांच्या आकारामुळे ह्याला कैलासपती म्हणतात. ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे कॉडल इन्फ्लोरसन्स म्हणजेच खोडाला येणारी फुलं आणि फळं. जवळच हा हळद्या म्हणजेच गोल्डन ओरिओल दिसला. ह्याचा नर गडद पिवळ्या रंगाचा तर मादी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. ह्या उद्यानाच्या एका टोकाला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक तळ सुद्धा आहे. एका रीलमध्ये मी ऐकलं होतं की या तळ्यामध्ये मगर आहे, म्हणून जवळपास अर्धा तास तिथे थांबलो. पाण्यामध्ये थोडी हालचाल झालेली दिसली, पण तो एक मोठा माशांचा समूह पाण्यामध्ये गोलगोल फिरत होता. मगर काही शेवटपर्यंत दिसली नाही. इथे वर एका झाडावर व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणजेच खंड्या किंवा धीवर सुद्धा बघायला मिळाला. पुढे फिरताना हा फॅनटेल फ्लायकॅचर दिसला. नॉन स्टॉप एका फांदीवरून दुसऱ्या फांदीकडे उडत राहण्याच्या ह्याच्या सवयीमुळे ह्याला मराठीत नाचण म्हणतात. महाराष्ट्र नेचर पार्कच्या एका बाजूला मिठी नदी आहे. सांडपाण्यामुळे हिला नदी म्हणणं थोडं कठीण वाटतं, पण इथे मोठ्या प्रमाणात सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी बघायला मिळाले. तसंच ब्लॅक टेल्ड गॉडवेट आणि कॉमन सँडपायपर सुद्धा दिसले. अशा प्रदूषित पाण्यामध्ये नॉर्मली दिसणारा ब्लॅकविंग्ड स्टिल्ट हा पक्षी सुद्धा इथे दिसला. उद्यानाच्या आतून फिरताना ह्या जागेवरील घनदाट झाडीची कल्पना येते. आजूबाजूला ऊन जरी असलं तरी ते जमिनीपर्यंत पोचतच नाही, इतकी घनदाट झाडी इथे आहे. या उद्यानाच्या दुसऱ्या बाजूला एक नर्सरी आहे. ह्या नर्सरीमध्ये औषधी, जंगली आणि शोभेची झाडं स्वस्त दरात मिळतात.
आपल्याकडे दिसणाऱ्या साळुंकीच्याच कुळातला पाईड मैना हा पक्षी सुद्धा इथे बघायला मिळाला. जवळच पर्पल रम सनबर्ड आणि पर्पल सनबर्ड सुद्धा बघायला मिळाले. इथे ही एक काईट म्हणजेच घार एका फांदीवर बसून एक आवाज करताना दिसली. इथे कोकिळ आणि कोकिळा हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. गडद काळ्या रंगाचा कोकिळ तर करड्या रंगाची आणि त्याच्यावर काळे ठिपके असणारी ही कोकिळा. या उद्यानाची मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक झाडाची नावं आणि त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. इथे एक नक्षत्र गार्डन सुद्धा बनवलंय जिथे नक्षत्रांच्या आकारामध्ये झाडं लावलेली आहेत. मुंबईजवळच्या इतर हॉटस्पॉट्सपेक्षा इथे पक्षी थोडे कमी दिसत असले तरी इथे एक सुंदर बटरफ्लाय पार्क आहे. ह्या पार्कचा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी बटरफ्लाय सीझनमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये बनवला होता. त्याची लिंक इथे देतोय, नक्की चेक करा.